त्यानंतर एक मोठी बातमी, मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये ओबीसी संघटनांकडून आव्हान देण्यात आलेले आहे। सगळे सोयरे आणि गणगोत यांच्या प्रतिज्ञापत्रावर कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या 26 जानेवारीच्या जीआर मसुदाला ओबीसी संघटनेनं आता कोर्टात आव्हान दिलेलं आहे। ओबीसी वेलफेअर फाउंडेशन तर्फे मंगेश ससाणे यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये यांनी याचिका दाखल केलेली आहे। संविधानाच्या विरोधात जाऊन सगळे सोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका सुद्धा या याचिकेच्या माध्यमातून घेण्यात आल्याचं कळतंय। आत्ताच्या घडीची मोठी बातमी, मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला आता उच्च न्यायालयामध्ये ओबीसी संघटनांकडून आव्हान देण्यात आलंय। या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडनं। महेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मराठा आरक्षणाला घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला होता। सगळे सोयरेच्या बाबतीत पत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या मसुद्याला ओबीसी संघटनेकडून कोर्टात आव्हान देण्यात आलेले आहे। मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। ओबीसी वेलफेअर फाउंडेशन तर्फे ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली असून संविधानाच्या विरोधात जाऊन सगळे सोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका या याचिकेच्या माध्यमातून कोर्टासमोर मांडण्यात आलेली आहे। कोर्टाकडून ही याचिका आता दाखल जरी झालेली असली तरी यावरची सुनावणीची तारीख आता समोर काही वेळातच येणार आहे आणि त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी हा जो काही संघर्ष आहे तो पाहायला आता आपल्याला पुन्हा एकदा मिळणार आहे। धन्यवाद महेश, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर मराठा विरुद्ध ओबीसी पुन्हा एकदा या याचिकेच्या निमित्तानं हा संघर्ष पाहायला महाराष्ट्रात मिळतोय। संविधानाच्या विरोधात जाऊन सगळे सोयरे याची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका या माध्यमातून घेण्यात आलेली आहे।